जालन्याच्या वजरखेडा मंडप दुर्घटनेतील रुग्णांची आमदार नारायण कुचे यांनी घेतली भेट। रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांना दिल्या रुग्णाच्या काळजी करण्याच्या सूचना। आज दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या वजरखेडा मंडप दुर्घटनेतील रुग्णांची आमदार नारायण कुचे यांनी भेट घेतली आहे। भोकरदन तालुक्यातील वजरखेडा इथं शिवमहापुराण कथेच्या दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे मंडप उडून भाविकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली होती। या घटनेत सुमारे 20 ते 25 भाविक जखमी झालेत। त्यापैकी 16 भाविकांना जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। यावेळी डॉक्टरांशी संवाद साधून डॉक्टरांना रुग्णाची काळजी घेण्याच्या सूचना आमदार कुचे यांनी केल्या। माझ्या विधानसभा मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील मोजे वजीरखेडा येथे मोठं महायज्ञ चालू होतं। शिवपुराण कथा चालू होती। त्यावेळेस एक म्हणता येईल आपल्याला वाटूळ म्हणता येते, वादळी नैसर्गिक आली, त्यात मंडप उडून गेला। मी फोनवर माहिती घेतली। आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य गणेश बापू फुटे, तिथले सरपंच, तिथले आमचे सगळे कार्यकर्ते, सगळ्या मंडळीला माहिती घेतली आणि मला ताबडतोब यांनी फोन केला की असं झालं। तेव्हा मी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो, कारण की मला रात्री माहिती होतं। मी रात्री गेलो तो मोठा महायज्ञ चालू आहे आणि जेव्हा शिवपुराण कथा चालू असताना अचानक वादळी वारं आलं, त्यामध्ये मंडप पूर्ण उडाला आणि त्याच्यानंतर तो उडाल्यानंतर खाली पडून सनी काही महिलांच्या कथेमध्ये बसलेल्या 5,000 महिला होत्या जवळपास, त्यांच्या काही महिलांच्या डोक्यात पडले, काहीला हाताला लागलं, ते बघितलं मी। आज परिस्थिती नॉर्मल आहे। दुर्दैवाने अशी जीवितहानी काही झालेली नाहीये, त्याच्यामुळं व्यवस्थित आहे। आता सर्व डॉक्टर कंपनी काम पाहत आहे, सर्व डॉक्टर लोक चांगली ट्रीटमेंट देत आहे, सगळ्याचे CT स्कॅन होत आहे, त्यांच्या तब्येती पाहता आता परिस्थिती चांगली आहे। परमेश्वर त्यांच्यातून चांगलं हो हीच परमेश्वरची चरणी प्रार्थना।